एक वाचा सामनाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी काय शौर्य या महाराष्ट्राला देशाला दाखवलं त्याचं स्मारक म्हणजे औरंगजेबाची कबर आहे। महाराष्ट्रावरती हल्ला करण्याआधी किंवा हल्ला करायला येण्याआधी किंवा महाराष्ट्राशी पंगा घेण्याआधी त्या व्यक्तीनं संभाजीनगरला जावं आणि औरंगजेबाची कबर पाहावी आणि मग महाराष्ट्राच्या वाट्याला यावं असं आम्ही सांगतो नेहमी। आमच्या अंगावर येत्या महाराष्ट्राच्या आधी जा औरंगाबाद संभाजीनगरला छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची जी कबर तिथे खणलेली आहे ती कबर बघा आणि मग महाराष्ट्राच्या नादाला लागा। हा इतिहास आहे। ज्यांना इतिहासाचं भान नाही बरं का असे सगळे इतिहासाच्या बाबतीत रंडके असलेले लोक जे आहेत बरं का ते हे करतायत। अफजल खानाचा कोथळा महाराजांनी काढला ना। इतिहासाला ते पिढीला माहीत पाहिजे की छत्रपतींनी अफजल खानाचा कोथळा काढला। त्याचं थडगं प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे। लोकांनी जाऊन पाहायला पाहिजे की याचा कोथळा महाराष्ट्रानं काढला। हे ड्युटी पोरं आहेत सगळी ही त्यांना पैसे पुरवतात हे सगळे काही लोक आणि उद्योग करतात। इतिहास नष्ट करण्याचं काम चालू आहे। हा कोणता इतिहास निर्माण करताय तुम्ही? ही थडगी असायलाच पाहिजे। हा इतिहास आहे आमचा, हा आमचा शौर्याचा इतिहास आहे। सर हिंदी में जानना चाहेंगे, आज शिवाजी महाराज की जयंती मनाई जा रही है, दूसरी तरफ औरंगजेब की कब्र को लेकर आज विश्व हिंदू परिषद और बजरंग दल वाले आंदोलन कर रहे हैं। उनका आंदोलन करने की जरूरत क्या? छत्रपति शिवाजी महाराज की जयंती एक महान युग पुरुष थे, योद्धा थे। सिर्फ महाराष्ट्र नहीं देश नहीं पूरे विश्व में छत्रपति शिवाजी महाराज को मानवंदना दी जाती है। एक योद्धा थे, किसके सामने झुके नहीं और जो गद्दार थे जो बेईमान थे उनको कभी बख्शा नहीं। ये इतिहास इस महाराष्ट्र का और देश का रहा। प्रेरणादायक व्यक्तिमत्व था। उनकी लड़ाई औरंगजेब से हुई और भी मुगल या और राजाओं से हो गई देश के लिए स्वराज्य के लिए। महाराष्ट्र में औरंगजेब की कब्र जरूर है। यानंतर आपण महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया। पाहुयात 100 हेडलाईन्स। विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावाची घोषणा। चंद्रकांत रघुवंशी हे धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि 3 वेळा विधान परिषद सदस्य। विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांची नावं जाहीर करणार। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती। विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेश पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता। झीशान सिद्दीकींना पक्षांतर्गत होणाऱ्या विरोधामुळे पाटील यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याची माहिती। भाजपचे विधान परिषदेचे 3 उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। संदीप जोशी संजय केनेकर दादाराव केचे यांना भाजपच्या कोट्यातील 3 जागांसाठी उमेदवारी।